पनवेल शहर पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे 28 वर्षांपूर्वीचा मुद्देमाल परत। पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यापासून विविध गुन्ह्यांची उकल केली। त्यांच्या निर्भीड कार्यपद्धतीमुळे अनेक गावगुंडांना त्यांची धडकी भरली असतानाच नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार मुद्देमाल निर्गती मोहिमेअंतर्गत त्यांनी 1997 साली गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेले 17.5 तोळे वजनाचे दागिने त्यांच्या मूळ मालकाला शोधून परत केले। यामुळे त्यांचं कौतुक होतंय। परिमंडळ 2 मधील हा महत्त्वाचा असा एकमेव गुन्हा असेल जो फक्त त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने निकाली निघालाय। पनवेल शहर पोलीस ठाण्यात आरोपी धीरज विनोद कुमार शहा आणि विनोद कुमार जीवलाल शहा यांच्याकडून घर झडतीमध्ये पंचनाम्यामध्ये दागिने जप्त केले होते। हा मुद्देमाल परत मिळवण्यासाठी धीरज विनोद कुमार शहा यांनी न्यायालयात अर्ज केला होता, परंतु कालांतराने ते मयत झाले। त्यानंतर त्यांच्या आईने न्यायालयात अर्ज केला, परंतु आई देखील मयत झाली। त्यानंतर विनोद कुमार जीवलाल शहा यांनी अर्ज केला, परंतु सदर मुद्देमाल परत मिळण्याबाबत काही आदेश होत नसल्याने त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं। त्यानंतर मुद्देमाल परत करण्याबाबत 2017 मध्ये आदेश झाले होते, त्याबाबत त्यांना काही माहीतच नव्हतं। दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त संजय एनपुरे, परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी बऱ्याच कालावधीपासून पोलीस स्टेशन येथे शिल्लक असलेला मुद्देमाल निर्गती करता मोहीम काढली असता त्यांना हा मुद्देमाल आढळून आला। त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुद्देमाल कारकून ज्योती दुधाने, सुशीला सवार यांनी मेहनत घेतली। अखेरीस विनोद कुमार जीवलाल शहा यांचा मुंबई येथील पत्त्याचा शोध घेऊन त्यांचे पोलीस ठाण्यात जप्त असलेले 17.5 तोळे वजनाचे सोने मूळ मालक विनोद कुमार जीवलाल शहा राहणार मुंबई दादर यांच्याकडून कायदेशीर सोपस्कार पूर्ण करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी त्यांच्या ताब्यात दिले। मुद्देमाल परत मिळाल्यानंतर वाडवडिलांचं जुनं पिढीजात दागिने परत मिळाल्याने विनोद कुमार जीवलाल शहा यांच्या डोळ्यात अश्रू तळाले। ब्युरो रिपोर्ट, कोकण संडे न्यूज, पनवेल।